जे कर्मचारी म्हणून पाठवले जात आहेत ते मुळात कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशी मुलं आहेत. 12 जण दुबार यादी आहे तर 2 किंवा 3 लोकांच्याच घरात जात आहेत. आणि त्याच्यामुळे पुन्हा आमच्यावर म्हणजे सर्व पक्षीय राग आणि जास्त करून शिवसेना इथे काम करत असल्यामुळे हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत इथले स्थानिक, त्यांच्यावर लोक रागवत आहेत. कारण महानगरपालिकेत 2 कडे जात आहेत, 10 लोकांकडे जातच नाही आहे. मग आम्ही असं ठरवलं की आपण घरोघरी जाऊ, आपण घरोघरी फिरू. जी आपली लोक आहेत ज्यांचे दुबार आलेत त्यांचे फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि ते आम्ही घेतोय. आमच्याकडे यादीचा असा एक नमुना असतो. डी म्हणजे डेथ, टी म्हणजे ट्रान्सफर, एस म्हणजे आमचा, असे आम्ही याद्यांमध्ये काढतोय आणि त्यांचे दुबार फॉर्म भरून घेतोय. जे खरंच कारण नसताना दुबार केले आणि त्यांना लिहूनही घेतोय तो फॉर्म भरून. स्टार इथे दिसतात, हे कसले स्टार आहेत? हे दुबार, हा दुबार आहे. हे स्टार म्हणजे दुबार. नाही, हे पालिकेनेच करून दिलेलं आहे का दुबार? हो हो हो, ही पालिकेकडनं आलेली यादी आहे. 4 तारखेपर्यंत आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिले. हो ठीक आहे ना, होईल सर्व तुमचं काम 4 दिवसात भरपूर होईल. प्रत्येक सैनिक जागा झालाय, प्रत्येक मतदार जागा झालाय, त्यामुळे होईल. फक्त उलट लाखोच्या संख्येने फॉर्म गेल्यानंतर त्याने एक्सेप्ट केले पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. मुंबईमध्ये 11 लाख म्हणून म्हणलं लाखोच्या संख्येने सगळ्या वॉर्डमध्ये फॉर्म जातील. ते फॉर्म गेल्यानंतर एक्सेप्ट करणं ते करतील की नाही शंका आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अनेक मतदारांची नावं जी आधी म्हणजे एका वॉर्डमध्ये होती ती आता दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेली, त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे उमेदवारांना सुद्धा फक्त तुमच्या समजण्यात किंवा बघण्यात असं काही आलं नाही. खूप झाले आहेत, पण जिथे त्यांचं नाव आहे म्हणजे आमच्याकडनं पाठवलंय तर आम्ही ते भरले आहेत फॉर्म. पण जर नाही भरले तर त्यांनी तिथे मशालीलाच करायचं हे आम्ही सांगितलं. दुसरीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना प्रचार जोरात सुरू आहे. महायुतीमध्येच कुठेतरी एकमेकांवरती आरोप करतायत. रवींद्र चव्हाण आहेत ते म्हणतायत देवाभाऊ जो आहेत, देवाभाऊच 1 नंबरला आहेत, 2 नंबरला काही महत्त्व नसतं. एकंदरीत एकनाथ शिंदे यांना कुठेतरी टोला लागवला आहे. मला नाही वाटत असा टोला बिला, कारण त्याच्या आधी 2 नंबरवर देवाभाऊ होते, आता देवाभाऊ 1 वर गेले. आणि देवाभाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती नाही. पण वारंवार त्यांच्यात संघर्ष दिसतोय दोन्ही महायुती. मग बरं आहे ना, होत आहे तो चांगला आहे. त्या ठिकाणी असं म्हणतायत की महायुती जी आहे ती अवैध आहे, मात्र त्यांचेच जे नेते आहेत माणिकराव कोकाटे असतील ते तर म्हणतात थेट भाजप हा बाटलेला पक्ष आहे. तर दुसरीकडे जे दुसरे आमदार आहेत ते म्हणतात की भाजप देखील हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. असे अनेक गंभीर आरोप जे आहेत ते केले जातात महायुतीच्याच नेत्यांमध्ये. आणि रवींद्र चव्हाण म्हणतात की 2 तारखेनंतर मला 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची. मी तुम्हाला खरं सांगू, ह्या भगोड्यांवर आणि भगोड्यांना पळवून नेणाऱ्यावर आमचा कोणाचाच विश्वास नक्की नाही आहे. मतदार तर चिडलेले आहेत. एकनाथ शिंदेनी चांगलं घर जाळलं असं मतदाराचं म्हणणं आहे. आता जे मतदान निवडून कसे आले ते सगळे फंडे आपण आता बघतोय. कोकाटे परत भरवले ते असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, फुकट दिलं तरी ते गोंधळ होतो असं ते म्हणतात. हे शेतकऱ्यांनी आता ठरवायचं, या फुकट्यांना नेऊन 50 खोक्याच्या लायकीचे बनवायचे का. वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनीचा जो भूखंडाचा प्रकार म्हणजे मागच्या अनेक दिवसांपासून तिथे स्थानिक आंदोलन करत आहेत. काल रात्री त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर जाऊन बेलगार टाकला आणि आमच्या भूखंडाचा मार्ग सोडावा असा मुद्दा उपस्थित केला. तर एकनाथ शिंदे